मागील भागात आपण पाहिलं, दीक्षा आणि दक्षचा जो काही निर्णय असेल तो त्यांनी घ्यावा. माझ्या मुलांच्या मतांच्या आड मी येणार नाही. राहिला प्रश्न माझा, तर मी माझ्याकडून तुम्हाला कधीच माफ केलंय. अनुराधा हलकं हसून म्हणाल्या. सुलभांच्या डोळ्यात पाणी आलं. आपण सख्खी आई असूनही दीक्षाला समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो याची प्रकर्षानं त्यांना जाणीव झाली आणि आपसुकच त्यांची मान खाली गेली. आता पुढे. दिशू, दर्शननं तिला हाक मारली. सॉरी, तो खाली मान घालत म्हणाला. दीक्षा फक्त एवढंच म्हणाली. आई, बाबा, दादा, आता आलाच आहात तर जेवल्याशिवाय जाऊ नका. कारखानिसांची रीत आहे ती, दीक्षा म्हणाली आणि त्या तिघांना अजूनच खजील झाल्यासारखं वाटलं. नाही नाही म्हणत असताना अनुराधांच्या आग्रहाखातर तिघे थांबायला तयार झाले. डिनर आवरल्यावर दीक्षाची फॅमिली घरी निघून गेली. दीक्षा आवरून रूममध्ये आली तेव्हा दक्ष बाहेर बाल्कनीत उभा होता. कसला विचार करतोयस? तिनं त्याच्या मिठीत शिरत विचारलं. नवीन प्रोजेक्टबद्दल थोडंसं, दक्ष तिला जवळ घेत म्हणाला. दिशू, मला वाटतंय तू आई, बाबा आणि दर्शनला माफ करावंस, दक्ष तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला. केलंय दक्ष, जेव्हा ते माफी मागायला आले ना तेव्हाच केलं मी माफ त्यांना. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली हे पुरेसं आहे माझ्यासाठी. पण कधीकधी ना कुठलीही गोष्ट इझिली मिळाली की तिची किंमत राहत नाही. आता त्यांची टर्न आहे दक्ष. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम नाही असं नाही आहे, पण आमचं बॉन्डिंग पूर्वीसारखं बनण्यासाठी आता त्यांनी एफर्ट्स घ्यायला हवेत एवढंच वाटतं मला. दीक्षा त्यांच्याकडे पाहून हसली. हेच आपल्याला आवडतं बा, बायको माझी अव्वल. दक्षने तिच्या गालावर जोरदार किस केलं आणि अलगद चावा घेतला. रानटी. दीक्षानं त्याला फटका मारला. तुझ्यापेक्षा कमीच आहे, दक्ष तिला कवटाळत म्हणाला. मी काय म्हणतो बायको, आता तुझा राग मावळलाय ना, मग ते तेवढं जरा म्हणजे थोडाफार रोमांस केला तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना, दक्षने गरीब चेहरा करत विचारलं. दक्ष, तू ना गोडोबा आहेस एक नंबरचा, दीक्षा त्याचं नाक ओढत म्हणाली. तसं त्यानं तिला उचलून घेतलं आणि आत निघून गेला. सकाळी दक्ष नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला निघून गेला. दिव्याशी बोलून दीक्षानं आज दुपारी उत्पलला भेटायचं ठरवलं होतं. त्याला भेटल्यावर दक्षशी बोलूया हा विचार करून तिनं हा डिसिजन घेतला होता. दक्षला बाहेरून कळलं असतं तर अजूनच प्रॉब्लेम झाला असता, कारण तो दिव्याच्या बाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह होता आणि दिग्विजयच्या जाण्यानंतर तर जरा जास्तच पॉझिटिव्ह झाला होता. उत्पल आज लवकर ऑफिसला आला होता. त्याचं काम तर सुरूच होतं, पण आदल्या दिवशी दक्षशी बोलल्याप्रमाणे त्यांना जरा काही गोष्टींची शहानिशा करायला सुरुवात केली होती. त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. दक्षने कधीच आपल्या एम्प्लॉईजसोबत इनजस्टिस केला नव्हता. तो एक आयडियल बॉस होता. जेवढं काम असायचं तेवढंच या ना त्या वेमध्ये दक्ष त्याच्या स्टाफसाठी काही ना काही करत असायचा. तसं असताना कंपनीशी गद्दारी करणाऱ्या लोकांचा उत्पलला प्रचंड राग होता. त्यात दिव्यानं कॉल करून सांगितलं होतं की आज त्याला दीक्षाला भेटवणार, त्यामुळे बिचारा अजूनच नर्वस झाला होता. दिव्या आणि त्याचं या विषयावर अनेकदा बोलणं झालं होतं. शेवटी काही झालं तरी दिव्यावर त्याचं मनापासून प्रेम होतं आणि कामापायी आपण तिला वेळ देऊ शकत नाही हे गिल्टही होतं. आज त्यानं हाफ डे घेतला होता. आजचा अर्धा दिवस दिव्याच्या नावे केला होता त्यानं. दीक्षा आणि दिव्या त्यांच्या ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये आल्या. दिव्या जराशी टेन्शनमध्ये दिसत होती. सतत बोटांची चुळबुळ सुरू होती. दीक्षाला तिला तसं पाहून हसू येत होतं. दिवू, त्या दिवशी तर किती कॉन्फिडेंटली उत्पलची बाजू घेऊन मला समजावत होतीस आणि आज काय झालं? एवढं का टेन्शन घेतीयस? मी काही खाणार नाही आहे त्याला, दीक्षा हसून म्हणाली. तसं काही नाही गं वहिनी, म्हणजे ते तू पहिल्यांदाच त्याला भेटणार आहेस ना, म्हणजे ते तुझं टेन्शन नाही आहे गं मला. पण दादा कसा रिॲक्ट करेल काहीच सांगता येत नाही आहे, त्याची भीती वाटते मला. म्हणजे भाई स्ट्रिक्ट होता, पण तो आधी समोरच्याचं नीट ऐकून घ्यायचा आणि मग जजमेंट द्यायचा. दादा म्हणजे नाही पटलं तर पूर्ण ऐकूनही घेणार नाही, आधीच बडबड करत सुटेल, त्याचंच टेन्शन आहे, दिव्या तोंड पाडत म्हणाली. ओय, टेक अ चिल पिल बाळा, तुझ्या दादाला कसं समजवायचं ते माझ्यावर सोड. एक गोष्ट खरी खरी सांगायची, दीक्षा तिच्याकडे पाहत म्हणाली. काय? दिव्यानं विचारलं. तुझं खरंच प्रेम आहे ना उत्पलवर? असं काय विचारतेस वहिनी, खरंच प्रेम आहे म्हणून तर हा सगळा खटाटोप सुरू आहे, दिव्या म्हणाली. मग झालं तर
मी आहे ना, डोंट वरी. तुझ्या दादाला बरोबर गुंडाळू आपण. दीक्षा डोळा मारत म्हणाली तशी दिव्या हसायला लागली. दिव्याचं एंट्रन्सकडे लक्ष गेलं. तिला उत्पल घाईघाईनं आत येताना दिसला. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. सॉरी, एक मीटिंग होती म्हणून थोडा उशीर झाला. आय एम सो सॉरी. त्यानं दिलगिरी व्यक्त केली. नो प्रॉब्लेम. उत्पल, तसं तर तू वहिनीला ओळखतोसच, पण आज फॉर्मली ओळख करून देते. या मिसेस दीक्षा दक्ष कारखानीस, आमच्या वहिनी साहेब. आणि वहिनी, हा उत्पल, माझा बॉयफ्रेंड. दिव्या ब्लश करत म्हणाली. हॅलो मॅम. उत्पल हसून म्हणाला. शी मॅम काय, एवढी मोठी वगैरे दिसते का मी तुला? तूही वहिनीच म्हण मला. दीक्षा हसून म्हणाली. ओके वहिनी. उत्पल दोघींसमोर बसला. आधी ऑर्डर करूया का? उशीर झालाय ना, भूक लागली असेल. दिव्याला भूक सहन होत नाही, चिडचिड करते. उत्पल फ्लोमध्ये बोलून गेला तसं दीक्षानं दिव्याकडं खटाळ नजरेनं पाहिलं. ती गोरीमोरी झाली होती. तिनं हसून मान खाली घातली. बरंच माहिती आहे उत्पल बाबू तुम्हाला. दीक्षा त्याला चिडवत म्हणाली तसं त्याला रिअलाईज झालं तो काय म्हणाला ते, आणि त्यानं जीभ चावली. दीक्षाला दोघांची खेचायला जाम मज्जा येत होती. ऑर्डर वगैरे देऊन झाली तसं दीक्षानं बोलायला सुरुवात केली. सगळ्यात आधी तर उत्पल, मला तुला थँक्स म्हणायचं होतं. तू दक्षची जी हेल्प केलीस त्याबद्दल आय एम रिअली थँकफुल टू यू. दीक्षा हसून म्हणाली. तुम्ही लाजवताय मला वहिनी. मी जगावेगळं काहीही केलं नाही आहे. तारिका मेहनती आहे, हुशार आहे, पण केवळ दर्शनच्या दबावाखाली ती चुकीचं पाऊल उचलत होती. मी फक्त तिला तिच्या चुकीची जाणीव करून दिली, एवढंच. उत्पल प्रामाणिकपणे म्हणाला. दिव्या त्याच्याकडं प्रेमानं पाहत होती आणि दीक्षा कौतुकानं. वयाच्या मानानं बराच समजदार होता उत्पल. बराच वेळ तिघे बोलत होते. उत्पलची फॅमिली, त्याच्या ॲम्बिशन्स वगैरे वगैरे. दीक्षाला त्याचा स्वभाव आवडून गेला. थोडा मिश्किल, थोडा खेळकर, पण तेवढाच जबाबदार. दिव्यासारख्या अवखळ मुलीसाठी उत्पल खरंच एक लाईफ पार्टनर म्हणून साजेसा होता. उत्पल, तुझ्या घरी माहिती आहे तुमच्याबद्दल? दीक्षानं विचारलं. मी कल्पना दिली आहे. आईबाबांना भेटायचं आहे दिव्याला, पण सध्या कामामुळं ना मला तिकडे जाता येतं आहे ना त्यांना इकडे येता येतं आहे. पण पुढच्या महिन्यात येत आहेत ते मुंबईला. बाबांची कामं आहेत 1-2, तेव्हा ऑफिशियली दिव्याची भेट घालून द्यायचा प्लॅन आहे माझा. 1-2 वेळेस दिव्या फोनवर बोलली आहे त्यांच्याशी. त्यांना आवडल्यात सुनबाई. उत्पल दिव्याकडे पाहत म्हणाला तशी ती लाजली. हे बेस्ट झालं. म्हणजे आता बॉल कारखानिसांच्या कोर्टात आहे तर. उत्पल दक्षचा स्वभाव कसा आहे ते तुला माहिती आहे. तो दिव्याच्या बाबतीत जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. सो तुमच्याबद्दल कळल्यावर तो कसा रिॲक्ट करेल हे सांगता यायचं नाही. नंतर तो स्वतःहून तयार होईल, पण दिव्या प्रेमात पडली आहे हे पचवणं त्याच्यासाठी जरा अवघडच आहे. सो एकच सांगेन, हॅव पेशन्स. त्याला कसं तयार करायचं ते मी पाहते, पण तोपर्यंत जरा दमानं. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. खरं सांगू का वहिनी, मला तुमच्याबद्दल विश्वास होता की तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल. राहिला प्रश्न सरांचा, तर त्यांचं दिव्यावर किती प्रेम आहे ते मला माहिती आहे. मोठा भाऊ या नात्यानं त्यांची काळजी मी समजू शकतो. मलाही बहिणी आहेत. त्यांच्या बाबतीत मीही असाच आहे, प्रोटेक्टिव्ह. सो डोंट वरी. ते काही बोलले तरी मी मनाला नाही लावून घेणार. उत्पल हसत म्हणाला. उत्पल, तू खरंच खूप अंडरस्टँडिंग आहेस. आमची दिव्या लकी आहे. पण मला एवढं सांग, एवढे दिवस का सगळ्यांपासून लपवत होतात? दीक्षानं विचारलं. वहिनी, तुम्हाला दिव्यानं आमच्याबद्दल सांगितलंच असेल ना. ॲक्च्युली दिव्या आणि माझ्या बॅकग्राऊंडमध्ये खूप फरक आहे. फायनान्शियल्समध्ये पण तफावत आहे. मी असं नाही म्हणणार की मी दिव्याला खुश ठेवू शकत नाही, पण निदान तिच्या फॅमिलीसमोर जाताना मला ताठमानेनं जाता आलं पाहिजे ना. उद्या तिच्या घरच्यांनी विचारलं की तू काय करू शकतोस तिच्यासाठी, तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मला उत्तर देता आलं पाहिजे. उत्पल कॉन्फिडेंटली म्हणाला आणि दीक्षा त्याच्याकडे पाहतच राहिली. दिव्याचे फ्रेंड्स तिनं ओझरते पाहिले होते. उत्पलला भेटायच्या आधीची तिची लाईफस्टाईलही तिला माहीत होती. फार उधळपट्टी करणारी नसली तरी लॅविश जगायची सवय होती तिला. पण आजकालची दिव्या बदलली होती. पूर्वी गरज नसताना काहीही घेत सुटणारी दिव्या आता विचारी झाली होती. हा बदल दीक्षाला जाणवलाही होता आणि आवडलाही होता.
पण त्यामागचं कारण मात्र तिला आज समजलं होतं. तिनं कौतुकाने दोघांकडे पाहिलं. ओके देन मिस्टर उत्पल जोशी, तुमची बाजू ऐकून मी घेतली आहे. विचार करून सांगेन काय ते. चल दिव्या, दीक्षा सिरियस चेहऱ्यानं म्हणाली. वहिनी पण दिव्याला कळेना अचानक तिला काय झालं. उत्पलही गोंधळून तिच्याकडे पाहत होता. अरे चिल गाईज, मस्करी करतीये. दीक्षा हसली तसा दोघांनी सुटकेचा श्वास सोडला. वेलकम टू द फॅमिली उत्पल. दीक्षानं डोळे मिचकावले. ये थँक्स वहिनी, यू आर द बेस्ट. दिव्यानं तिला कडकडून मिठी मारली आणि गालावर पप्पी दिली. अरे हो हो, आता माझ्यावर वेस्ट करणारेस का तुझे किसेस. दीक्षानं डोळा मारला तसं दिव्यानं लाजून तिच्या खांद्यावर तोंड लपवलं. उत्पल मात्र हसत होता. मनावरचं अर्ध ओझं दीक्षाला भेटून उतरलं होतं, पण अजून दक्षची धाकधूक होतीच. गप्पा गोष्टी करत लंच संपवून दीक्षा आणि दिव्या घरी परतल्या. वहिनी, तुला माहिती आहे ते ना उत्पल. दिव्या एक्सायटेड होत तिला काहीतरी सांगत होती. कुठे गेला होतात दोघी. समोरून आवाज आला आणि दोघी चपापल्या. समोर चक्क दक्ष महाराज सोफ्यावर विराजमान होत त्यांच्यावर नजर रोखून बसले होते. ओ हे दक्ष, तू कसा काय आलास आत्ता. दीक्षा हसत त्याच्याकडे गेली. दिव्या मात्र जरा घाबरली होती. दक्षच्या चेहऱ्यावरून तो खरंच चिडलाय की मस्करी करतोय याचा अंदाजच येत नव्हता तिला. ती तशीच दीक्षाच्या मागे गेली. मी आलो असाच, एक मीटिंग आहे माझी संध्याकाळी, त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागणार होते, तेच घ्यायला आलेलो. पण घरी आलो आणि तुम्ही दोघी गायब. काय मग, कुणीकडे गेलेली जोडगोळी. दक्ष अजूनही गंभीरच होता. लंचला गेलेलो दादा. दिव्या घाबरत म्हणाली. व्हॉट, लाज नाही वाटत तुम्हाला. दक्ष खेकसला. दादा. दिव्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. मग काय, मला सोडून जाताच कशा लंचला. हे बरं आहे, तुम्ही मस्त काहीतरी हादडलं असेल. इकडे नाथा काकांनी आजचाच मुहूर्त निवडला होता कारलं बनवायला एक, आणि वर आईनं तिचं तत्त्वज्ञान ऐकवत मला कंपल्सरी खायला लावलंय ते. दक्षने वेडावाकडा चेहरा करत सांगितलं तसं दीक्षा आणि दिव्या जोरजोरात हसायला लागल्या. दक्ष, काय परफेक्ट ओळखतात रे नाथा काका तुला. अगदी बरोबर तुझ्याच सारखी भाजी निवडली त्यांनी आज, कडू कारलं. दीक्षा पोट धरून हसत होती. ए वाटाने, टनाटना उडू नकोस तू. यार काय हे, मला वाटलं बायकोच्या हातचं काहीतरी टेस्टी खायला मिळेल, तर इकडे काय तर म्हणे कारलं. याक. दक्षने उलटी आल्यासारखं करून दाखवलं. चांगलं असतं ते तब्येतीसाठी. दीक्षानं हसू दाबत त्याला ऐकवलं. हो का, बरं मग सांगतो हा नाथा काकांना, उद्यापासून माझ्या लाडक्या बायकोसाठी रोज कारलं बनवा. कारल्याची भाजी, कारलं फ्राय, कारलं मंचुरियन, बटर गार्लिक कारलं, कारलं करी, कारल्याचा शिरा. दक्ष फ्रस्ट्रेशनमध्ये बडबडत होता आणि दीक्षा ते इमॅजिन करूनच हसत होती. शी, कारल्याचा शिरा, काहीही असतं तुझं. दीक्षा फिदी फिदी हसत होती. गप तू, यार सगळं तोंड कडू झालंय. दक्ष पाण्याचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला. बाय द वे, तुम्ही दोघी कशा काय आज अचानक लंचला गेलात. त्यानं विचारलं. दिव्यानं दीक्षाकडे पाहिलं. दीक्षानं तिला नजरेनंच धीर दिला. दक्ष, मला तुझ्याशी बोलायचंय, जरा रूममध्ये चल. दीक्षा म्हणाली. मग इकडे बोल ना, काय इश्यू आहे. दक्षने न कळून विचारलं. नको, ऐक माझं, चल जरा. दिव्या तू जा रूममध्ये. दीक्षा म्हणाली तशी दिव्या पटकन तिच्या रूममध्ये पळाली. ही अशी का पळाली. दक्षने विचारलं. तू प्रश्न नको रे विचारू, चल माझ्यासोबत. दीक्षा त्याचा हात धरून रूममध्ये घेऊन आली आणि तिनं दार बंद केलं. ओ माय बायको, तुला कसं कळलं माझ्या मनात काय आहे ते. यू आर सो स्मार्ट. दक्ष तिला जवळ घेत म्हणाला. दीक्षानं भुवया उंचावल्या. माझं तोंड कडू झालंय ना, सो काहीतरी स्वीट पाहिजे ना आता. आणि व्हॉट बेटर दॅन माय स्वीट बायको स्वीट स्वीट किस. दक्ष पुढे आला तसं दीक्षानं त्याचं तोंड दाबलं. लाडोबा, जरा शांत बसा. ते तोंड गोड वगैरे नंतर बघूया. मला आधी तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि आधीच सांगतेय, आरडाओरडा नाही करायचा, शांतपणे ऐकायचं. दीक्षानं धमकावलं. तशी त्यानं निमूटपणे मान हलवली. दीक्षानं त्याच्या तोंडावरचा हात काढला. दक्ष, दिव्या प्रेमात पडली आहे, दीक्षा म्हणाली.
काय? अपेक्षेप्रमाणे दक्षराव गरजलेच. मी म्हणाले ना ओरडायचं नाही. दीक्षानं बोट नाचवलं. अरे ओरडायचं नाही काय? कोण आहे तो पोरगा? आणि असं कसं मला न सांगता हे सगळं सुरू आहे? तू थांब जरा. ए दिव्या. दक्ष तरीही ओरडतच होता. म्हणून तुला मी सांगत नव्हते. धोंडा आहेस तू एक नंबरचा. दीक्षा त्याचा हात हातात धरून खेचत म्हणाली. ऐक ना आधी नीट. चालला लगेच जाब विचारायला. नुसता नावाला बिझनेसमॅन आहे, बाकी डोक्यात दगडगोटेच आहेत नुसते. दीक्षा फणकारून म्हणाली. हे बघ तू उगाच माझ्या नावानं खडे फोडू नकोस. अरे हे काय वय आहे का तिचं प्रेम वगैरेच्या भानगडीत पडायचं? कोण आहे कोण तो? हे बघ दिशू, तो जर कुणी असा तसा मुलगा माझ्यासमोर घेऊन आली ना, आय स्वेअर आधी तिला बडवेन आणि मग त्याच्यावर हात साफ करेन. दक्ष तातोट खात म्हणाला. अरे ए क्रूरसिंग कुठला, तुला शांतपणे ऐकताच येत नाही का रे? समोरच्याला बोलू देत ना जरा. त्याआधीच पाण्याच्या फुग्यासारखं फसकन फुटायचं. तिकडे बस जाऊन निमूटपणे. दीक्षानं त्याला दम दिला. पण तू बसतोस की नाही? दीक्षानं कमरेवर हात ठेवले. तसा दक्ष तनतनत लाऊंज चेअरवर जाऊन बसला. बोल आता. दक्ष राग कंट्रोल करत म्हणाला. दिव्या ज्या मुलाच्या प्रेमात पडलीये त्यालाच भेटायला गेले होते मी. आधी ऐकायचं पूर्ण. तिला बोलायला म्हणून तोंड उघडलेल्या दक्षला दीक्षानं दटावलं. तसा तो तोंड बंद करून बसला. तूही त्या मुलाला अगदी व्यवस्थित ओळखतोस. दीक्षा शांतपणे म्हणाली. मी? दक्षचे डोळे मोठे झाले. कोण आहे तो? उत्पल. दीक्षा म्हणाली. उत्पल? एक मिनिट. उत्पल म्हणजे आपल्या ऑफिसमधला उत्पल? तो आपल्या टीममधला उत्पल ज्यानं दर्शन प्रकरणात आपल्याला मदत केली तो उत्पल? यू मीन जोशांचा उत्पल? दक्षने आश्चर्यानं विचारलं. वेगवेगळ्या प्रकारे बोललास म्हणून त्याचं नाव बदलणार नाहीये दक्ष. होय तोच उत्पल ज्यानं दादाच्या प्रकरणात आपली मदत केली ना, तोच. दीक्षा म्हणाली. उत्पलचं नाव ऐकून दक्ष जरासा शांत झाला. पण आय डोंट गेट इट. त्यांची भेट कशी झाली? म्हणजे ना दिव्या आणि तो एका शाळेत होते ना एका ऑफिसमध्ये आहेत? मग? दक्षने प्रश्न केला. तू आणि मी एका शाळेत होतो का? दीक्षानं भुवया उंचावल्या. त्याचा काय संबंध? दक्षने तोंड वाकडं केलं. अरे संबंध नाही कसा. आपण ना एका शाळेत होतो ना एका कॉलेजमध्ये, ना आपले कॉमन फ्रेंड्स होते. एकच कॉमन फॅक्टर होता, तो म्हणजे दिवी. आणि तेही आपल्याला नंतर कळलं. तरीही आपली भेट झाली आणि आपण प्रेमात पडलोच ना. भेट व्हायची तर कशीही होते दक्ष. आणि तसंही. असं म्हणत दीक्षानं दिव्यानं सांगितलेली त्यांची स्टोरी त्याला सांगितली. आय सी. पण मग दिव्या याआधी काही बोलली का नाही? दक्षने विचारलं. हो जसं काही तुम्ही तिचं ऐकणारच होतात. आता निदान माझ्या धाकापायी शांतपणे ऐकलंच तरी. तेव्हा तर थैतयाट केला असतास. दीक्षा नाकमुरडत म्हणाली. एवढा पण वाईट नाहीये हा बायको मी. दक्षने तोंड फुगवलं. दिसलं ते. दीक्षानं तोंड वेंगाडलं. तू चिडवू नकोस हा मला. चल मला बोलायचंय दिव्याशी. दक्ष उठला. दक्ष प्लीज जरा दमानं. मला सांगत नाही म्हणजे काय? दक्ष तोंड फुगवत म्हणाला. वहिनी तेवढी जवळची. दादा ते काय असतं रे भाऊ? बडबडत तो बाहेर निघाला. हुप्प्या तिला काही बोलायचं नाही. दीक्षा ओरडली तरी तो गेलाच बाहेर. पाठोपाठ तीही कपाळावर हात मारत त्याच्या मागे गेली. दिव्या तिच्या रूममध्ये नखं कुरतडत फेऱ्या मारत होती. दक्ष काय करणार आता हा विचार करूनच तिला टेन्शन आलं होतं. एक वेळ अनुराधा आणि बाकी घरच्यांना पटवणं सोपं होतं, पण दक्ष दादा म्हणजे लई अवघड प्रकरण. दिव्या. बाहेरूनच दक्षच्या गरजण्याचा आवाज आला तशी ती दचकलीच. बाप्पा या आदिमानवापासून रक्षण कर माझं. तिनं बाप्पाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि पटकन बाहेर पळाली. दक्षचा आवाज ऐकून अनुराधा लगबगीनं बाहेर आल्या. काय रे काय झालं? काय ग दिशू, हा असा का घसा फोडतोय? त्यांनी दीक्षाला विचारलं. कळेलच, येऊ देत तुझ्या कार्टीला, दक्ष म्हणाला आणि सोफ्यावर फतकल मांडून बसला. दिव्या पळत खाली आली. दादा. ती त्याच्याकडे घाबरून पाहत होती. तो मात्र तिच्यावर नजर रोखून बसला होता. कधीपासून सुरू आहे हे लफडं? त्यानं धारदार आवाजात विचारलं. लफडं?
कसलं लफडं? काय बोलतोयस तू? अनुराधांनी नकळून विचारलं. आपल्या लाडक्या दिव्याताई कारखानीस प्रेमात पडल्या ताई, दक्ष तिरकस हसत म्हणाला आणि अनुराधांचे डोळे विस्पारले. काय ग, काय बोलतोय हा? त्यांनी दिव्याला विचारलं. ते म्हणजे आई, मी सांगणारच होते, दिव्या अडखळत म्हणाली. कधी? तुझ्या आणि उत्पलच्या एंगेजमेंटच्या दिवशी? दक्षने जरबेनं विचारलं. दीक्षानं चमकून त्याच्याकडे पाहिलं तर अनुराधाही आश्चर्यानं पाहत होत्या. नाही दादा, ते तसं काही नाही, म्हणजे ऐकून घे ना. दिव्या अजूनही तिच्याच नादात बडबडत होती. दक्षने कपाळावर हात मारला. आई, ही ट्यूबलाईट कुठून आणली आहेस उचलून? त्यानं नकारार्थी मांडव लावली. अगं ए म्हशे, नीट ऐकलं नाहीस का मी काय विचारलं? त्यानं दिव्याकडे पाहिलं. नाही, म्हणजे तू म्हणालास कधी सांगणार होतीस? माझ्या आणि उत्पलच्या एंगेजमेंटला का? बोलता बोलता दिव्याचे डोळे मोठे झाले. तिनं दीक्षाकडे पाहिलं. ती मिश्किल हसत होती. तिनं अनुराधांकडे पाहिलं. त्या हसू दाबत होत्या. तिनं दक्षकडे पाहिलं तर तो गालात हसत होता. दादा, जा रे तू. तिनं सोफ्यावरची उशी घेतली आणि त्याला बडवायला सुरुवात केली. नेहमी असा करतो हा, मला नेहमी घाबरवतो. जा तू दुष्ट. आई, मला याची रिप्लेसमेंट हवी आहे. हा असला कुचका दादा नकोय मला. जा तिकडे. दिव्या रडक्या आवाजात दक्षला मारत होती आणि तो हसत होता. त्यानं उशी पकडून तिला जवळ ओढलं आणि मिठीत घेतलं. बावळट ध्यान म्हणून समोरचा काय बोलतो त्याकडे लक्ष द्यावं, कळलं? त्यानं तिच्या टपलीत मारली. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू थँक्यू. दिव्यानं खुशीत त्याच्या गालावर पप्पी दिली. ओ मॅडम, अजून वर परीक्षा बाकी आहे. बोलाव तुझ्या हिरोला उद्या घरी, पण त्याला सांगायचं नाही हा आपलं काय बोलणं झालंय ते, नाहीतर बघ मग. दक्ष म्हणाला. नाही सांगणार. दिव्या डोळा मारत म्हणाली तसे घरचे सगळे हसायला लागले. बराच वेळ चौघे गप्पा मारत बसले होते. इकडे तो मात्र बेचैन होऊन त्याच्या रूममध्ये एरझऱ्या मारत होता. त्याचं काम अगदी शेवटच्या टप्प्यात आलं होतं. आत्तापर्यंत कुणालाच त्याच्यावर संशय आला नव्हता. बास, एकदा हे काम झालं की कारखानिसांच्या साम्राज्याला सुरुंग लागलाच म्हणून समजा. विचार करूनच त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हसू आलं आणि त्यानं शिळ वाजवत पुढचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली. दिव्याशी बोलून दीक्षा त्यांच्या रूममध्ये आले. दक्ष, दीक्षानं हाक मारली. बोला सरकार, दक्ष नाटकी आवाजात म्हणाला. मला ना एक प्रश्न पडलाय. एरवी तर तू काही सांगितलं की 1000 प्रश्न विचारून त्याचा किस पाडतोस, आणि आज दिव्याच्या बाबतीतली एवढी मोठी गोष्ट कळूनही शांत आहेस आणि चक्क एका फटक्यात तयारही झालास. हा चमत्कार कसा काय झाला? दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. कोण म्हणालं मी तयार झालोय? दक्ष खांदे उडवत म्हणाला. अरे बाहेर तर तू उत्पल दिव्याच्या एंगेजमेंटपर्यंत पोहोचलेली तुझी गाडी, आणि आता काय असं बोलतोयस? तुझं ना मला काही कळतच नाही यार, दीक्षा वैतागून म्हणाली. तुझी पटरपटर करून झाली असेल तर मला बोलू देशील का आता? दक्ष म्हणाला तसा दीक्षानं त्याला लूक दिला. बोल, ती म्हणाली. हे बघ दीक्षा, दिव्या माझी एकुलती एक बहीण आहे आणि तिला सगळं बेस्ट मिळावं असंच नेहमी भाईला आणि मला वाटत आलंय. उत्पलला मी ओळखतो, म्हणजे तितकासा नाही, पण जेवढं त्याच्याशी बोललोय त्यावरून तरी तो चांगला मुलगा वाटतो. पण चांगला एम्प्लॉई आणि चांगला लाईफ पार्टनर यात जमीन आसमानाचा फरक असतो ना. त्याला परखल्याशिवाय आणि माझी खात्री झाल्याशिवाय मी पुढे जाणार नाही आहे. माझी तुझ्यावर आणि दिव्यावर पूर्ण विश्वास आहे. पण दीक्षा, पण आजकाल हे जग पूर्वीसारखं राहिलं नाही आहे. छुपे शत्रू आसपासच असतात आपल्या आणि आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. माझा दिव्याच्या प्रेमात पडण्यावर आक्षेप नाही आहे, पण हेही तितकंच खरं की दिव्याला मिळवणं एवढं सोपं नसणार आहे उत्पलसाठी. थोडी मेहनत तो उसे करनी पडेगी, दक्ष म्हणाला. दक्ष, ट्रस्ट मी, उत्पल खरंच चांगला आहे. मलाही पारख आहे माणसांची, दीक्षा म्हणाली. नो डाऊट अबाउट दॅट. आता तुझी चॉईस मी आहे म्हटल्यावर तेवढं क्रेडिट तर तुला द्यावंच लागते, दक्ष कॉलर टाईट करत म्हणाला. वाटलंच मला. अजून जय जय दक्ष कसं नाही झालं? सेल्फ ऑब्सेस्ड माणूस. दीक्षानं नाक मुरडलं. तसा दक्ष हसायला लागला. बरं, ते बायको,
तेवढं ते स्वीट डिशचं बघ ना, अजूनही तोंड कडूच आहे माझं. दक्ष तिला जवळ ओढत म्हणाला. जा तू छळवादी कुठला, एका अटीवर. दीक्षाने त्याच्या गळ्यात हात गुंफले. काय? दक्षने तिच्या गालावरून बोट फिरवलं. दिव्या आणि उत्पलला जास्त त्रास द्यायचा नाही. बोल मंजूर? दीक्षा भोया उंचावत म्हणाली. ओके ठीक आहे, जास्त नाही देत, थोडासा देतो. दक्ष डोळे मारत म्हणाला. दक्ष. दीक्षाने त्याच्या खांद्यावर फटका मारला. तू ना. दक्षने तिला पुढचं बोलूच दिलं नाही. त्याआधीच त्यानं त्याची स्वीट डिश मिळवली होती. दिव्या आज खूप खुश होती. तिचा अजूनही विश्वास बसत नव्हता. दक्षने उत्पलला भेटायला बोलावलंय त्यावर. दिव्या. अनुराधांनी तिला हाक मारली. हा आई. ती त्यांच्या शेजारी बसली. तू याआधी कधी उत्पलविषयी का बोलली नाहीस? त्यांनी विचारलं. आई, खरं तर मला खूप आधी सांगायचं होतं तुला. मला उत्पल आवडायला लागला अगदी तेव्हापासून. पण त्यावेळेस सिच्युएशन अशी वेगळी होती. दादामुळे आधीच तू टेन्शनमध्ये असायशीस. दादाही तेव्हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. अशा वेळेस मी जर उत्पलविषयी सांगितलं असतं तर अजूनच प्रॉब्लेम झाला असता. दिशू वहिनीमुळे का होईना, पण आज दादानं निदान माझं ऐकून तरी घेतलंय. जर तो गेल्या 2 वर्षातला दादा असता तर ते कधीच शक्य नव्हतं. तसंही उत्पल आणि मी ठरवलं होतं. तो सेटल झाला की त्याच्या घरच्यांना घेऊन येईल आणि रीतसर लग्नाची बोलणी करेल. पण त्याआधीच वहिनीनं आम्हाला पाहिलं आणि मग हे सगळं झालं, दिव्या म्हणाली. अनुराधा हसल्या. बरं, जरा सांग तरी त्याच्याविषयी. त्या असं म्हणाल्यावर लगेच दिव्यानं तिचा फोन काढून त्यांना फोटो वगैरे दाखवायला सुरुवात केली. बराच वेळ दोघी गप्पा मारत होत्या. दिव्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. अनुराधांनी मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि सगळं नीट होऊ देत म्हणून प्रार्थनाही केली. पण खरंच सगळं नीट होणार होतं का एक नवीन आव्हान येऊन समोर ठाकणार होतं? ते तर येणारी वेळच सांगणार होती. दुसरा दिवस उजाडला. आज दक्षने सांगितल्याप्रमाणे उत्पल त्याला भेटायला घरी येणार होता. अजून तरी दक्षने कार्तिक व्यतिरिक्त बाकी कोणालाही या गोष्टीची कल्पना दिली नव्हती. दक्षच्या आज बाहेर मीटिंग्स असल्यामुळं तो ऑफिसला गेला नव्हता. संध्याकाळ झाली तशी दिव्याची गडबड सुरू झाली. अनुराधा आणि दीक्षा फक्त हसू आवरत तिची धांदल पाहत होत्या. उत्पलला हे आवडतं, उत्पलला ते आवडतं असं करत तिनं नाथा काकांना भंडावून सोडलं होतं. दिव्या. दक्षचा धारधार आवाज आला. तो अजून कारखानिसांचा जावई झाला नाहीये. त्यानं सोफ्यावर बसून तिची कानउघडणी केली आणि दीक्षानं त्याच्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. तुला काय झालं नजरेनं अंगार बरसवायला? आता काय घोडं मारलं मी तुझं? दक्षने तिच्याकडे पाहत विचारलं. कसा बोलतोयस रे तिला? डोम कावळा कुठला? दीक्षानं त्याला चिमटा काढला. आई ग, कसली जहाल बायको मिळाली रे बाप्पा. पुरुष तक्रार निवारण समिती वगैरे असेल तर शोधतो. माझी बायको माझ्यावर अत्याचार करते म्हणून सांगतो जाऊन. दक्ष हात चोळत म्हणाला. गप हा तू. दीक्षा काही बोलणार ते सिक्युरिटी गार्ड उत्पलला घेऊन आत आला. हाय उत्पल, ये ये. दीक्षानं उठून त्याचं स्वागत केलं. हॅलो वहिनी, हॅलो सर. उत्पलनं दोघांना ग्रीट केलं. त्यांचा आवाज ऐकून अनुराधा बाहेर आल्या. उत्पल, आमच्या आई. दीक्षानं ओळख करून दिली. नमस्कार काकी. उत्पल त्यांच्या पाया पडला. अरे राहू देत, बसा ना तुम्ही, अनुराधा हसून म्हणाल्या. त्यांना उत्पल पहिल्या नजरेत आवडला होता. काकी प्लीज मला उत्पलच म्हणा, तो म्हणाला तशी त्यांनी होकारार्थी मान डोलावली. उत्पलची नजर दिव्याला शोधत होती. ती मात्र किचनमध्ये रमली होती. तू जिची वाट पाहतोयस ती तुझ्या खातिरदारीत गुंतली आहे. सकाळपासून सुरू आहे मॅडमचं. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली तसा उत्पल ओशाळून हसला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जरा आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.